मी राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचा मुख्य संयोजक। आज या ठिकाणी आम्ही राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून खास करून महाराष्ट्रामध्ये जे संविधानाचं जे आरक्षण आहे किंवा आरक्षणाचं जे संविधान आहे त्याला राज्य सरकारच्या प्रक्रियेमुळे धक्का लागण्याचा प्रकार घडलेला आहे आणि या प्रकाराला उघड करण्यासाठी ही पत्रकार परिषद आम्ही घेतली। देशामध्ये संविधान बचाव, संविधान वाचलं पाहिजे, संविधानाची ताकद वाढली पाहिजे या संबंधानं गेल्या काही वर्षापासून चर्चा सुरू आहे आणि प्रत्येकच राजकीय पक्ष म्हणतो की आम्ही संविधानाला ताकद देण्यासाठी काम करतो, त्याला वाचवण्यासाठी काम करतो। पण महाराष्ट्रामध्ये एकूण जे सर्वोच्च उच्च शिक्षण आहे म्हणजे मेडिकलचं वैद्यकीय शिक्षण जे आहे, MBBSचं जे प्रवेश आहे त्या प्रवेशाच्या खास करून खाजगी संस्था शैक्षणिक प्रक्रियेमध्ये जे महाराष्ट्रामध्ये 21 महाविद्यालय आहेत त्याच्यामध्ये 3020 जागा आहेत आणि या सगळ्या खाजगी शैक्षणिक जे प्रवेश आहे या प्रवेशामध्ये जे आरक्षण धोरण आहे त्या आरक्षण धोरणामध्ये खास करून मागासवर्गीय जो समाज आहे ज्याच्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, OBC, VJ आणि NT येतं त्या सगळ्या वर्गाचं आरक्षण म्हणजे ज्याला आम्ही म्हणू शकतो की आरक्षणाचं जे संविधान आहे त्याला धक्का लावण्याचा प्रकार घडलेला आहे आणि त्याच्यामध्ये आरक्षण जवळपास हे जे 50% आरक्षण आहे अनुसूचित जाती, जमाती, SC, ST, OBC या VJ NTचं त्या 50%मध्ये जवळजवळ 25% आरक्षणाचा कपात करण्यात आलेला आहे। म्हणजे जवळपास 754 मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनचे प्रवेश याच्यामुळे खोळंबणार आहेत, त्याच्यामुळे संपणार आहेत आणि त्या आरक्षणाच्या प्रवेशाला धक्का लागण्याचा प्रकार घडलेला आहे। आणि खास करून जे मराठा SCBC आरक्षण आहे जे जसेच्या तसं 10% मिळालेलं आहे आणि या सगळ्या प्रकाराचा परिणाम असा झालेला आहे की मराठा SCBCला या सगळ्या संस्थांमध्ये जवळपास या सगळ्या मागासवर्गीयांपेक्षा जास्त जागा मिळालेल्या आहेत आणि जो OBC ज्याला 19% आरक्षण आहे त्याला 9.5% आरक्षण दिलेलं आहे। ST SC ज्याला 13% आरक्षण असताना इथे 6.5% आरक्षण दिले। आमची ही मागणी अशी आहे की या महाराष्ट्रामध्ये या सगळ्या शैक्षणिक प्रक्रियेमध्ये आरक्षणाच्या संविधानाचा धक्का लागलेला आहे आणि आरक्षणाचं संविधान हललेलं आहे। या संदर्भामध्ये महाराष्ट्र सरकारने सगळ्या मागासवर्गीय जनतेची, मागासवर्गीय विद्यार्थ्यांची जाहीर माफी मागितली पाहिजे आणि सरकारमधले जे तथाकथित जे काही OBC समाजाचे नेते आहेत किंवा अनुसूचित जाती जमातीचे जे काही नेते आहेत हे सगळे बघत बसले आहेत हे सगळं घडत असताना त्यांनी या संदर्भात जबाब दिला पाहिजे अशी मागणी आम्ही या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आणि या संदर्भात कदाचित आम्ही कारण की याच्यामध्ये भेदभाव केलेला आहे आरक्षणाच्या संदर्भामध्ये काही वर्गांना वेगळा न्याय, काही वर्गांना वेगळा नाही या संदर्भात कदाचित आम्ही न्यायालयामध्ये सुद्धा जाण्याची शक्यता आहे आणि त्याच्यासाठीचं ते आम्ही अभ्यास करत आहोत आणि म्हणून ही पत्रकार परिषद घेतली। सगळ्या मागासवर्गीय समाजावर मोठा अन्याय या माध्यमातून झालेला आहे आणि त्याच्या आरक्षणाचं जे धोरण आहे त्याला महाराष्ट्र सरकारच्या प्रक्रियेच्या माध्यमातून धक्का लागलेला आहे। धन्यवाद। मान्यवर सर, आज विशेष पत्रकार परिषद घेण्यात आली आहे। आपल्या परिषदेत सांगाल की आज पत्रकार परिषद विशेष काय मुद्द्यासोबत घेतलेली आहे? राष्ट्रीय OBC मुक्ती मोर्चाचे मुख्य संयोजक नितीन चौधरी यांनी पत्रपरिषद घेतली। त्यात मी संयोजक आहे, ॲडव्होकेट प्रवक्ता म्हणून एवढे साहेब आहे, पाटील साहेब आहे, असलमबाई आहे, सगळेच लोक आहे आम्ही। आमचा विषय हाच आहे की एकीकडे संविधान बचाव म्हणतात आणि एकीकडे महाराष्ट्र सरकारने संविधानाला धोका लावला आहे। जिथं 3020 डॉक्टरचा जो कोठा आहे तो कोठा असतानासुद्धा 754 जे लोक आहेत ते वंचित राहणार आहे। SC ST OBC NT वगैरे। एकीकडे महाराष्ट्र सरकार म्हणतात की आम्ही OBCला न्याय देऊ, SC STला न्याय देऊ, एकीकडे संविधान वाचू असं म्हणतात, एकीकडे संविधानाला धोका देत आहे। जे 50% आरक्षण होतं आमचं OBCचं किंवा सर्वांचं ST NCचं ते 25% आणून ठेवलं आहे। त्यांचे दाखवायचे तर अलग आहे, खायचे तर अलग अशी परिस्थिती आहे। तर त्या संदर्भात आमचे जे मुख्य संयोजक आहे याचा अभ्यास करून आले। वेळ पडली तर आम्ही यांनी महाराष्ट्राचे जे शासनाचे मुख्यमंत्री आहे, उपमुख्यमंत्री आणि जे तथाकथित OBCचे नेते आहे, छगन भुजबळ आहे, मुंडेबाई आहे, दुसरे मुंडे आहे, पवाळकर यांनी जाहीर माफी मागावी अशी आमची मागणी आहे आणि आम्ही
राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चातर्फे हायकोर्टात जनहित दाखल करू अशी आमची वकिला सल्ला घेऊन आम्ही करणार आहोत. माझं नाव भूषण दडवे आहे. मी संयोजक आहे. गेल्या 34 वर्षापासून मी राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चामध्ये काम करत आहे. अखिल भारतीय सर्वाधिक क्लासचा अध्यक्ष आहे.